मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. वेगवेगळे विषय आपण हाताळत असतो. आजचा विषय आहे डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट बाबत, खास करून हाऊसिंग सोसायटीच्या डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट बाबतचा आजचा व्हिडिओ. आता पहिली गोष्ट म्हणजे बाबा, तुम्हाला मूळ शेअर सर्टिफिकेट म्हणजे ओरिजिनल शेअर सर्टिफिकेट जे गृहनिर्माण सोसायटीने दिलेले ते चांगल्या स्थितीत आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्या सभासदाची. पण बऱ्याच वेळा असं होतं की मूळ जो सभासद आहे तो अचानकरित्या वारतो किंवा त्याला विस्मरण होतं किंवा खरंच घरामध्ये कुठे ठेवले तर लक्षात येत नाही. खूप चांगल्या तऱ्हेने आपण ठेवलं तर शेअर सर्टिफिकेटच मिळत नाही आणि त्याची गरज आहे. अशा वेळेला डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट कसं मिळवणार हा मूळ प्रश्न बाहेर आहे. तर डुप्लिकेट सोसायटीमध्ये डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट करता एक गेलो आणि पटकन मिळालं असं होत नाही. त्यामुळे तेवढं सोपी गोष्ट नाही, हे डोक्यात राहू दे. मूळ शेअर सर्टिफिकेट हे जास्त किमतीचं हे डोक्यात राहू दे. आता शेअर सर्टिफिकेट खराब झालं असेल, गाळ झालं असेल, चोरीला गेलं असेल, नष्ट झालं असेल किंवा हरवलं असेल तर तुम्ही तुमच्या हाऊसिंग सोसायटीला खालील नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट करता तुम्ही अर्ज करू शकता, सांगू शकता. काय करावं लागेल? पहिला भाग, मूळ शेअर सर्टिफिकेट हरवलं आहे, गाळ झालंय, चोरीला गेलंय असा अहवाल नोंदवून स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करावा लागतो. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, पोलिसांनी स्वीकारलेली FIRची ती प्रत, त्याच्या कॉप्या काढाव्या लागतात. मग क्रमांक 2, मूळ हरवलेलं, गाळ झालेलं, चोरीला गेलेलं म्हणजे ट्रेस करण्यालायक नाही असं शेअर सर्टिफिकेट बद्दल तुम्हाला एक लेखी अर्ज करावा लागतो सोसायटीला आणि त्या सोसायटीला तो अर्ज आहे त्या अर्जासोबत तुम्ही जे FIR केलेला आहे शेअर सर्टिफिकेट हरवल्याचा त्याची कॉपी त्याच्यात जोडावी लागते. क्रमांक 3, डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्याकरता सोसायटी तुम्हाला काय मागणार की बाबा तुम्हाला डुप्लिकेट शेअर, उद्या तुम्ही शेअर सर्टिफिकेट घेऊन तुम्ही कुठच्या तरी क्रेडिट सोसायटीत घाण ठेवलं असेल तर तुम्ही काय कलाकारी केली कोणाला माहिती. पण सोसायटीची शेवटी मॅनेजमेंट जबाबदार होते. तुमचा काही चावटपणा ते थोडीच सामील आहे. मग त्याकरता ते तुमच्याकडे एक ऍफिडेव्हिट मागणार की माझं शेअर सर्टिफिकेट हरवलेलं आहे, खरंच हरवलेलं आहे, मी ते कुठे घाण ठेवलं नाही, त्याच्यावरती काही कर्ज काढलेलं नाही आणि जर सापडलं तर मी ते परत करण्याची जबाबदारी माझी, हे ऍफिडेव्हिट मध्ये सांगतो. एक इंडेमनिटी बॉन्ड बनवावा लागतो. त्या इंडेमनिटी बॉन्ड मध्ये काय असतं, जबाबदारी घेतो. उद्या असं काही शेअर सर्टिफिकेट कोणीतरी दाखवलं आणि मी त्याचं लोन काढलंय म्हणून त्यांनी सोसायटीवरती केस केली तर मी जबाबदार असेल. त्याकरता संपूर्ण जबाबदारी कोणाची? जो डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट मागतो त्याची. हे इंडेमनिटी बॉन्ड ठेवावं लागतं. हे सगळं झालं सोपस्कार. त्यानंतर सोसायटी तुम्हाला 2 स्थानिक न्यूजपेपरमध्ये वृत्त जे पेपर असतात त्या पेपरमध्ये छापायला सांग. एक इंग्रजीत एक मराठीत, जे 2 वेगवेगळ्या भाषांमध्ये छापायला सांग आणि 15 दिवसाचा अवधी दिली. त्याचबरोबर ती एक नोटीस आपल्या नोटीस बोर्डावरती सगळ्या सभासदांच्या माहिती करता लावती आणि 15 दिवसामध्ये कोणी आक्षेप नोंदवला नाही तर जाऊन मग डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट करता तो प्रयत्न होतो. की डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेटला वेळ किती लागतो हे तुम्ही सांगू शकत नाही. काही ठिकाणी 5 मिनिटात पण हम होतं, पण हे 5 मिनिटातलं काम नाहीये, हे डोक्यात राहू द्या. आणि त्यामुळे शेअर सर्टिफिकेट हरवणार नाही याची काळजी घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन माहिती घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.